देखील आहेत महाराष्ट्र पोलीस. यावी सुरेख टायमिंग. एक धाव तर पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल आणि दुसरी धाव देखील पूर्ण. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावांनी श्रीगणेश होतोय. 2 धावांनी संघाचा आणि स्वतःचं अकाउंट ओपन करतोय संतोष सुरोशे. संतोष सुरोशे यांचा संघ आहे दीपक 11 कांबा संघ. जर चेंडू अडकला तर 2 धावा डिक्लेअर आहे, त्याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. यावीस बॅटची बाहेरची कडा. चेंडू ट्रॅव्हल होतोय शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने. थर्ड बॉलची समाप्ती. 2 धावा धावफलकावरती आहेत. दीपक 11 कांबा विपक्ष जय हनुमान अनखरपाडा. आज सामना सुरू आहे या मैदानावरती. 5 ओव्हरची ही मॅच. चांगला चेंडू आपण पाहतोय. सुरेख गोलंदाजी होती रवींद्र धुमाळ यांच्या माध्यमातून. डॉट बॉलची समाप्ती. धावसंख्या स्थगित आहे. 2 धावा धावफलकावरती. 4 चेंडूमध्ये 2 धावा खर्च केलेत. गोलंदाज रवींद्र धुमाळ राऊंड विकेट. यावी झेलची शक्यता असेल. 1 धाव तर पूर्ण केली आहे आणि दुसरी धावेचा प्रयत्न नाहीये. एकाच धावेवरती समाधान मानावं लागते. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 3 धावा धावफलकावरती आहेत. इकॉनॉमिकल गोलंदाजी होते, कंजूस गोलंदाजी होते रवींद्र धुमाळ यांच्या माध्यमातून. इम्प्रेस करतोय, प्रभावित करतोय आपल्या गोलंदाजीने. 5 चेंडूंमध्ये 3 धावा खर्च करतोय. गोलंदाज सज्ज होत आहे रवींद्र धुमाळ. यावी सुरेख टायमिंग आपण पाहतोय. अपिश अँड पनिश. चेंडू ट्रॅव्हल होते फार वेगाने. सीमारेषेच्या लगत चेंडूला अडवलं जात आहे आणि तोपर्यंत मिळतात या 3 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. आणि पहिल्या षटकाचा वाजवी खेळ समाप्त होतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर दीपक 11 कांबा या टीमची धावसंख्या आहे बिनबाद 6. सुजित म्हात्रे. धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 6 धावा आहे. गोलंदाजी मार्कोती सज्ज होतोय जयेश. स्ट्रायकिंगला फलंदाज मयूर आहे. मयूर आणि संतोष सुरोशी ही जोडी आपण पाहतोय. यावेळी मिस टायमिंग आहे. झेलची शक्यता असेल. मिड ऑफला जज करतोय आणि सोप्पा झेल टिपलाय. फलंदाज बाद. पहिला मोठा धक्का बसतोय दीपक 11 कांबा या टीमला. मयूर बॅक टू द पव्हिलियन. वाले को इशारा काफी. धावसंख्या धावफलकावरती 6 धावा. आमचे मित्र हिरामन खरकर देखील उपस्थित आहेत आणि त्यांच्याकडून आणि त्यांच्या संघाकडून दीपक 11 कांबा टीमला शुभेच्छा असतील. यावेळी चेंडू ट्रॅव्हल तो लॉंग ऑनच्या दिशेने. 1 धाव तर कंप्लीट केली आहे. चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतो डीप लॉंग ऑन मध्ये. 1च धाव मिळते. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 7 धावा धावफलकावरती आहेत. डीप लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत रवींद्र धुमाळ विथ द ग्लिअर विथ द सन ग्लासेस. आपण पाहू शकाल क्षेत्ररक्षण करतायत. खूप चांगली गोलंदाजी केली होती पहिल्या षटकामध्ये. फक्त 6 धावा खर्च केल्या होत्या. इकॉनॉमिकल गोलंदाजी केली होती.
रत्नेश स्ट्रायकिंग फलंदाज. यावी सुरेख टायमिंग आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. पंचांचा इशारा देतोय. वन बाउन्स ओव्हर द लाईन. चौकार. गुड शॉट. इथे लोक आपल्याला मारतील. धावसंख्या आहे धावफलकावरती 4 ने पुढे सर्किल इन डबल फिगर मध्ये 11 धावा धावफलकावरती. खूप चांगलं कलेक्शन आहे परंतु कौतुक करेन मी सुजितचं. चांगला चेंडू आपण पाहतो. सुरेख गोलंदाजी. अप्रतिम गोलंदाजी. ती म्हणजेच गोलंदाज जयेशच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवरती विकेट, दुसऱ्या चेंडूवरती सिंगल, तिसऱ्या चेंडूवरती चौकार आणि चौथ्या चेंडूवरती डॉट बॉल आलाय. स्ट्रायकिंगला फलंदाज रत्नेश आहेत. धावसंख्या 11 धावा धावफलकावरती. यावीस मिस टायमिंग आहे की प्रॉपर टायमिंग जज केलं होतं विक्रमने. पाहावं लागेल. यस षटकार आहे कारण की आधीच ते थोडेसे बाहेर होते सीमारेषेवरती. यस स्क्रीनवरती आपण बघू शकाल. नक्कीच पाय त्याचा तो होता रविदादा लँड झाला होता सीमारेषेवरती आणि त्यामुळेच आपण हा षटकार देखील घोषित केलाय. यावेळी चांगला चेंडू आहे. डॉट बॉलची समाप्ती आपण पाहतोय परंतु वाईटचा इशारा येतोय. धावसंख्या 1 ने पुढे सर्किल 18 धावा धावफलकावरती आहेत. आज आमचे लाडके आयोजक निकेश भोईर यांचा वाढदिवस आहे. यावी स्ट्रॉंग अपील करतायत आणि लेग बायच्या स्वरूपात एक धाव येते आणि पहिल्या 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहू शकाल धावफलकावरती 19 धावा. दोन षटकांच्या समाप्तीनंतर 19 धावा धावफलकावरती आहेत. दीपक 11 कांबा या टीमची. वैयक्तिक दुसरा आणि सांघिक कोट्यातील तिसरं षटकंत गोलंदाज रवींद्र धुमाळ. ज्या रवींद्र धुमाळ यांनी पहिल्या षटकामध्ये फक्त 6 धावा खर्च केल्या होत्या. यावी सुरेख टायमिंग लॉफ्टेड हिट आणि चेंडू जातोय काऊ कॉर्नर सीमारेषेच्या बाहेर. षटकार. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहू शकाल 25. चांगला चेंडू आपण पाहतोय. सुरेख गोलंदाजी होते रवींद्र धुमाळ यांच्या माध्यमातून. अजून एक चांगला स्ट्रोक आपण पाहतोय. गॅप शॉट सिलेक्शन आहे. खूप चांगलं क्षेत्ररक्षण.
एक धाव तर पूर्ण केली आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. 27 धावा धावफलकावरती आहेत. 27 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक पाहायला गेलं तर तिसरं मार्गस्थ आहे. यावेळी चांगला चेंडू आपण पाहतो. गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. स्लोअर वन चेंडू डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता. एकदा पूर्ण होती या चेंडूवरती. यावी सुरेख टायमिंग आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. आकाशाला गवस निघालणारा गगनचुंबी गगनभेदी बुलंदी पॉवरफुल षटकार. थँक्यू सो मच. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहू शकाल 34 धावा धावफलकावरती. संतोष सुरोशी अप्रतिम बॅटिंग करतोय. या सामन्यामध्ये आपल्या नावाची छाप सोडली आहे. अजून एक चांगला चेंडू आपण पाहतो. डॉट बॉलची समाप्ती आणि पहिल्या 3 षटकांचा वाजवी खेळ समाप्त होतोय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 11.33 च्या सरासरीने प्रथम फलंदाजी करणाऱ्या दीपक 11 कांबा या टीमची धावसंख्या आहे 34 धावा. पार्टनरशिप बनवली आहे. चिंतामण राईट अप फॉर द विकेट. फुल टॉस चेंडू चुकीला माफी नाहीये. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. चेंडूवरती षटकाराने स्वागत केलं जात आहे गोलंदाज चिंतामणचं. राईट अप फॉर द विकेट.
अजून एक चांगला स्ट्रोक आपण पाहतोय. स्क्वेअर द विकेट केलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव तर पूर्ण होते. फंबल होतोय. दुसरी धाव देखील पूर्ण बघूया. तिसरी धाव पूर्ण होईल का? आणि तिसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. चित्याच्या वेगाने, चित्याच्या चपळाईने या 3 धाव पूर्ण होत आहेत. धावसंख्या 3 ने पुढे सरकेल. 43 धावा धाव फलकावरती. पहिला धक्का हा खूप लवकर बसला होता. त्यानंतर आपण पाहतोय खूप चांगली पार्टनरशिप बनवली दीपक 11 कांबा टीमच्या या 2 फलंदाजांनी. स्ट्राईकला फलंदाज संतोष. यावी सुरेख टायमिंग आपण पाहतो. फटका फसलाय. झेलची शक्यता आणि सुरेख झेल टिपलाय. फलंदाज बाद. बिग विकेट डाऊन. दीपक 11 कांबा टीमची रन मशीन संतोष सुरेशे बॅक टू द पवेलियन. भूमी 11 कुंदे टीमचे सर्वेसर्वा भूषण रोहणे यांच्याकडून निकेश भोईर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा आलेल्या आहेत. चिंतामण सज्ज होतोय. स्ट्रायकिंगला फलंदाज रत्नेश आहे. खूप चांगला स्ट्रोक आपण पाहतो. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. एकदा पूर्ण होते. चांगलं क्षेत्ररक्षण तेवढीच चांगली फेकी आपण पाहतोय. ऑन द स्टंप फेकी, एक्युरेट फेकी पाहायला मिळते डीप मधून. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 44 धावा धाव फलकावरती. षटक क्रमांक 4 मार्गस्थ आहे. मास्टर ब्रेन आपण पाहू शकाल सचिन मगर एस्टनच्या पाठीमागे उर्फ तेजस. यावी चांगला चेंडू आपण पाहतोय. धावबाची संधी असेल. चेंडू हातातून निसटतोय त्यामुळेच एकदम मिळते या चेंडूवरती. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 45 धावा धाव फलकावरती आहेत. 4थं षटक सुरू आहे. स्ट्रायकिंगला फलंदाज रत्नेश आहे. रत्नेश आणि जय ही जोडी आपण पाहतोय कारण की सलामीचे दोन्ही फलंदाज बाद झालेत दीपक 11 कांबा या टीमचे. राईट आर्म ओव्हर द विकेट चिंतामण. यावी स्लॉफ्ट हिट. क्षेत्ररक्षक आहेत जज करतायत आणि सुरेख जेल टिपलाय. अप्रतिम जेल टिपलाय. फलंदाज बाद. बिग विकेट डाऊन. अजून एक धक्का बसतोय. रत्नेशची खेळी संपुष्टात. या दरम्यान सन्माननीय दिनेश भावार्ते साहेबांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती 45 धावा. दीपक 11 कांबा या टीमची. यापुढील सामना असेल BN स्पोर्ट्स बापसई विपक्ष ओमसाई मांजरली या 2 संघांमध्ये. यापुढील सामने हे 4 षटकांची असतील याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. तर दोन्ही संघाने टॉस साठी आपण रिपोर्टिंग करायचं आहे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. बापसई बनाम मांजरली. आणि यापुढीलच्या सामन्यांमध्ये निव्याचे चेंडू असतील याची देखील आपण नोंद घ्यायची आहे कारण की कॅप्टनचे चेंडू आपल्याकडे अवेलेबल नाहीयेत. त्यामुळे यापुढीलच्या सामन्यांमध्ये निव्याचे चेंडू वापरले जातील याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. अंतिम षटक सुरू आहे. फुल टॉस चेंडू
झेल सोडला जातोय आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. चौकार. गोलंदाज धावसंख्या 49 धावा धावफलकावरती. जय आणि प्रतीक ही जोडी आहे. या मैदानावरती आपण पाहू शकाल दीपक 11 कांबा, संतोष सुरोशे यांचा संघ आहे. दुसऱ्या बाजूला रवींद्र धुमाळ यांचा संघ आपण पाहतोय. जय हनुमान अंकरपाडा. यावी सुरेख टायमिंग लॉफ्टेड हिट आहे. क्षेत्ररक्षक कोणी नाहीये आणि चेंडू जातोय वन बाउन्स ओ द लाईन. चौकार. गुड शॉट. चारनी पुढे सर्किल 50 कंप्लीट. 53 धावा धावफलकावरती. बॅक टू बॅक 2 चौकार आलेत फलंदाज जयच्या बॅट मधून. अजून एक चांगला स्ट्रोक आपण पाहतो क्रिकेट मधला सेफ फटका, देखणा फटका, लॉंग अप आणि लॉंग ऑनच्या मधून. चौकार. मास्टर सोनू बांगर. धावसंख्या धावफलकावरती 57 धावा. सलगचे 3 चौकार आलेत फलंदाज जयच्या बॅट मधून. अप्रतिम बॅटिंग करतो आपल्या टीम साठी. चौफेर फटकेबाजी होते जयच्या माध्यमातून. जय आणि प्रतीक ही जोडी आपण पाहतोय. राईट अप फॉर द विकेट गोलंदाज मनीष. अजून एक चांगला स्ट्रोक अलॉंग द कार्पेट केलाय. क्षेत्ररक्षक आहेत रवींद्र धुमाळ. फंबल होत आहेत आणि दुसरी धाव पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. 59 धावा धावफलकावरती. आजच्या दिवसातील धावांचा उच्चांक आपण पाहतोय. 59 धावा बनवल्यात. 2 चेंडू शिल्लक आहेत. गोलंदाज मनीष. राईट अप फॉर द विकेट. चांगला चेंडू आपण पाहतोय. कीपर बीट होतोय. डायरेक्ट हिट केला आणि फलंदाज बाद. अजून एक धक्का बसतोय दीपक 11 कांबा या टीमला आणि सांघिक यश मिळतंय जय हनुमान अंकरपाडा या संघाला. फलंदाज प्रतीक बॅक टू द पवेलियन. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 59 धावा धावफलकावरती. खूप चांगली बॅटिंग केली आहे. ज्याप्रमाणे संगणकाने सांगितलं होतं 60+ धावा करण्याचा प्रयत्न असेल आणि तीच धावसंख्या नोंदवली आहे धावफलकावरती. ती म्हणजेच दीपक 11 कांबा या टीमने. मांजरली संघाचा संगणक आणि बापसई संघनायक टॉस साठी आपण रिपोर्टिंग करायचं आहे. दुसऱ्या फेरीमधील पहिला सामना असेल BN स्पोर्ट्स बापसई विपक्ष ओमसाई मांजरली. या पुढील सामना हा 4 षटकांचा असेल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. अंतिम चेंडू शिल्लक. लाईन पाहावी लागेल. पंच आमच्याकडे वळट्यात. पंचांचा वाईट सा येतोय. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 60 धावा धावफलकावरती आहेत. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. क्रिकेटचा दैदिप्यमान 16 आपण अनुभवतोय. गजर क्रिकेटचा आणि 16 आनंदाचा. स्वर्गीय धर्मा भोईर स्मृती चषकाचं आयोजन निकेश भोईर यांच्या माध्यमातून. झेलची शक्यता असेल आणि सेकंड अटेम्प्ट मध्ये झेल सोडला जातोय. 2 धावा तर कंप्लीट केल्या. तिसरी धाव देखील पूर्ण होते. बघूया चौथी धाव पूर्ण होईल का. धावबादची संधी आहे आणि फलंदाज होतोय बाद. 3 धाव मिळतील शेवटच्या चेंडूवरती आणि फलंदाज बाद होतोय. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती 63 धावा आणि 64 धावांचं लक्ष ठेवलंय दीपक 11 कांबा या टीमने
जय हनुमान अनकरपाडा या संघासमोर. डीजे मास्टर. तर टॉस साठी रिपोर्टिंग करायचं आहे. उमसाई मांजर्ली संघाचे संगणक इथे उपस्थित आहेत. तर विनंती असेल या 20 बी एन स्पोर्ट्स बापसई संघाचे संगणक टॉस साठी या. व्यासपीठावरती ओमकार धुमाळ यांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते हा टॉस करायचा आहे. ओमकार धुमाळ यांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते हा टॉस करायचा आहे. दुसऱ्या फेरीमधील पहिला सामना असेल बापसई विपक्ष मांजर्ली. बापसई संघ संगणक टॉस साठी या. आणि टॉस जिंकलेला आहे मांजर्ली या टीमने. टॉस जिंकलाय. प्रथम निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण. तर शुभेच्छा असतील सामन्यासाठी. टॉस जिंकलेला आहे ओमसाई मांजर्ली या टीमने आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेले आहे. या पुढील सामने हे 4 षटकांचे असतील आणि या पुढीलच्या सामन्यामध्ये निव्याचे चेंडू वापरले जातील याची देखील आपण नोंद घ्यायची आहे, कारण की कॅप्टनची चेंडू आपल्याकडे अवेलेबल नाहीयेत. तर संतोष दादा 63 रन बनले गेलेत आणि 64 धावेचं टार्गेट असेल. तर आमचे सचिन देसले याच गावचे उत्कृष्ट समालोचक कुठे असतात तर आपण या. रोशन संते यांचे शिष्य आहेत सचिन देसले. आपण कुठे असते तर या. तर क्षेत्ररक्षण लावून घ्या आपण लगेच प्लीज, विनंती असेल कांबा टीम. थैंक यू सो मच रोशन संते. तो बहुत बहुत शुक्रिया. चलते हैं मैदान के ऊपर दोस्तों. यहाँ पर दोपहर का सत्र आ चुका है और बिल्कुल कमेंट्री बॉक्स में हम परिवर्तन करते हुए अब हिंदी में आपको कमेंट्री सुनाई दी जाएगी. और चलते मैदान के ऊपर बहुत ही बड़ी प्रतियोगिता आप एंजॉय कर रहे हैं दोस्तों. मैदान के ऊपर स्वर्गीय धर्मा भोईर ट्रॉफी आप 2021 का पर्व एंजॉय कर रहे हैं. सभी दर्शकों का, सभी मान्यवरों का इस प्रतियोगिता में हार्दिक हार्दिक स्वागत करना चाहूंगा. पहले ओवर का यहाँ पहले सत्र का खेल यहाँ पर समाप्त हुआ. बिल्कुल मुकाबला आपको दोस्तों दो ताकतवर टीम के बीच में देखने के लिए मिल रहा है. बिल्कुल एक तरफ यहाँ पर कांबा टीम संतोष दादा की टीम और दूसरी तरफ होगी रवि दादा धुमाल की टीम. यानी कि यहाँ पर दो ताकतवर टीमें आमने सामने होगी. इसी विभाग की यहाँ पर ये दो ताकतवर टीमें, एक तरफ है जहांबाज तो दूसरी तरफ है जिगरबाज. जहांबाज बनाम जिगरबाज के बीच में चलता हुआ एक कड़ा संघर्ष, एक कड़ा मुकाबला दोपहर के सत्र में चलता हुआ. बल्लेबाजी भी यहाँ पर कांबा टीम ने और 5 ओवर के मुकाबले में बिल्कुल बल्लेबाजी करते हुए 63 रन बनाए और 64 रन का टारगेट रखा अंकरपाड़ा टीम के सामने. और 64 रन का टारगेट लेकर सलामी जोड़ी सलामी बल्लेबाज आते हुए मैदान के ऊपर अंकरपाड़ा टीम की ओर से सचिन मगर, जिन्हें रन मशीन कहा जाता है अंकरपाड़ा टीम की, और दूसरी तरफ उनका साथ देंगे गणेश नाचा के ग्रुप है. तो बिल्कुल पहला ओवर लेकर आते हुए गेंदबाज मयूर तैयार होते हुए. दोनों टीम को हम शुभकामनाएं देते हैं हमारे कमेंट्री बॉक्स की ओर से, हमारे आयोजन करने की ओर से. चलते मैदान के ऊपर विश ऑल द बेस्ट फॉर द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. बिल्कुल यहाँ पर पावर प्ले का पहला ओवर देकर मयूर तैयार. साइकिल के ऊपर अंकरपाड़ा टीम की रन मशीन यानी कि सचिन मगर ऑन साइड. पहली गेंद हाफ ट्रैक करती, बिल्कुल जगह बनाई स्ट्रोक के लिए, ऑप्शन के बाहर निकले और गेंद जाते भी सीधा वहां पर स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर. दमदार शुरुआत करते हुए सचिन मगर अपने टीम के लिए पहला ये दमदार चौका.
डीजे मास्टर सुजीत ने उतना बतरा बढ़िया यहाँ पर शॉट लगाते हुए पहले गेंद के ऊपर गेंदबाज का स्वागत किया सचिन मगर ने। वेलकम टू द ग्राउंड। इस बार अगली गेंद बिल्कुल गति परिवर्तन की थी, लेकिन उतना ही अच्छा उम्दा शॉट लगा बल्लेबाज सचिन मगर ने। गेंद जाती भी सीधा कवर बाउंड्री के बाहर, दूसरा चौका दबा बल्लेबाजी करते हुए सचिन मगर के बल्ले से शानदार चौका। डीजे लगाते हुए बल्लेबाज वहां पर बिल्कुल सचिन मगर थे, अच्छी बैटिंग कर रहे मैदान के ऊपर। लगातार 2 चौबे लगाए इस साल में बिल्कुल सचिन मगर बहुत फॉर्म में, वहां पर फॉर्म दिखाते हुए अपना। फुल टॉस गेंद थी, वहां पर सीधी दिशा दी बिल्कुल फोटोग्राफ के लिए बिल्कुल शॉट खेला गया और गेंद जाएगी सीधा बिल्कुल लॉन्ग ऑन बाउंड्री के बाहर। चौका हैट्रिक आती भी बिल्कुल यहाँ पर बल्लेबाज सचिन मगर के बल्ले से। डीजे पावर प्ले का पूरा इस्तेमाल कर रहे हैं यहाँ पर बिल्कुल बल्लेबाज सचिन मगर, अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं। पहले गेंद के ऊपर चौका धागा बिल्कुल सोले की दिशा में, दूसरा यहाँ पर चौका धागा बिल्कुल कवर की दिशा में, और अब तीसरा चौका दबा लॉन्ग ऑन की ऊपर से, यानी कि 3 चौके लगाए। टीम का स्कोर बनेगा बिल्कुल पहले ओवर का खेल शुरू, तेजी से बढ़ता हुआ 12 रन स्कोर कार्ड के ऊपर लग चुके अंकर पड़ा टीम के। मयूर तैयार, अब की बार बिल्कुल सफल हुए, ऑप्शन के बाहर निकले और गेंद को भेजा सीधा स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर। बढ़िया स्ट्रोक बल्लेबाज सचिन मगर के बल्ले से, ये पहला बिग हिट, शानदार छक्का। रन बटोरे बल्लेबाज वहां पर बिल्कुल सचिन मगर ने। इस साल में बिल्कुल मैंने पहले कहा था बहुत फॉर्म में सचिन मगर, और क्या शानदार बल्लेबाजी कर रहे हैं। इस बार बिल्कुल कवर की दिशा में खेलते हुए खिलाड़ी वहां पर मौजूद होंगे, लेकिन गेंद को उठाएंगे, फेंकेंगे, पहुंचेंगे गेंद के ऊपर। 2 रन बटोरे, 30 रन की कोशिश करेंगे, लेकिन वहां पर अच्छी थ्रो आते भी 2 ही रन से संतोष होना पड़ेगा। बल्लेबाजी करते हुए बिल्कुल मनोभावित किया बल्लेबाज सचिन मगर ने काशीनाथ धुमालिन को, और बिल्कुल उनके माध्यम से 500 रुपए का इनाम भी आता हुआ बल्लेबाज सचिन मगर के लिए। और शुभकामनाएं भी आती भी बिल्कुल दीपक गायकर, चिंतामन मगर और अनंता दोलेकर, इनके माध्यम से भी बिल्कुल अंकरपड़ा टीम के लिए शुभकामनाएं आते भी। और द विकेट, फुल टॉस गेंद थी, अच्छा स्ट्रोक बिल्कुल गैप में थी गेंद, और गेंद जाएगी सीधा एक शॉट कवर बाउंड्री के बाहर। क्या बढ़िया बल्लेबाजी, बारी बारी सबकी बारी, पहले तुम्हारी अब हमारी, चौका। मैदान के ऊपर, और बिल्कुल यहाँ पर 2 रन की पेनल्टी भी हुई कांबा टीम को थी, और वह ऐड की जाएगी। अब रन संख्या बनेगी 26 रन बनेंगे बिल्कुल। अब जीत के लिए चाहिए 24 गेंदे और 38 यानी कि 38 रन की आवश्यकता मैदान के ऊपर। गेंदबाज नहीं, गेंदबाज आते हुए संतोष, और द विकेट। पहले गेंद फुल टॉस थी, लेकिन संपर्क नहीं बना पाए बल्लेबाज वहां पर थे गणेश। थोड़ी सी लोवर फुल टॉस थी, ऑन साइड में खेलने का प्रयास किया, लेकिन कोई भी संपर्क नहीं बल्ले और गेंद का। गेंद जाते भी सीधा विकेट कीपर के दस्तानों में, डॉट बॉल की समाप्ति होती भी। फिर से एक बार तैयार गेंदबाज संतोष, और द विकेट। फुल टॉस गेंद फिर से, इस बार यहाँ पर सिर्फ दिशा दी गेंद को, और गेंद जाएगी सीधा बैकवर्ड स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर। गणेश के बल्ले से आता पहला चौका।
संपर्क नहीं बना, अब की बार थोड़ा सा संपर्क बना, सिर्फ दिशा दी गेंद को और बैकवर्ड के लिए पूरी तरह से खाली था और चौका मिला। बल्लेबाजी करते हुए गणेश को अंकरपाड़ा टीम को, टीम जहां पहुंची है आदर सत्य किया, बिल्कुल 30 रन बनाए। अभी यहाँ पर जीत के लिए बिल्कुल 34 रन की आवश्यकता होगी मैदान के ऊपर। अच्छी बल्लेबाजी और 2 विकेट। टाइमिंग शो, गति परिवर्तन की, चेंज ऑफ पेस, खिलाड़ी वहां पर मौजूद थे लेकिन कैच नहीं ले पाएंगे। कैच छूटा और गेंदबाज का दिल भी टूटा। मिलते हुए 2 रन गणेश को और अंकरपाड़ा टीम को। टीम का स्कोर बनता हुआ 32, यानी कि 32 रन बन चुके। अब जीत के लिए उतने रन चाहिए, आने वाली गेंदें होंगी एक शेष और इस बार यहाँ पर 32 रन की आवश्यकता। 21 गेंदे और 32 रन की अभी भी आवश्यकता। हमारे बिल्कुल एमटीसी के अपडेटर्स अक्षय मात्रे होंगे, उसके बाद हमारे रोशन फराट और हमारे कैमरामैन जो कि फाउंडर है हमारे सागर फराट। अच्छी यहाँ पर टीम वर्क करते हुए क्वालिटी विद क्लैरिटी आप देख सकते हैं टीवी स्क्रीन के ऊपर और यूट्यूब के माध्यम से कई दर्शक इस प्रतियोगिता का लुत्फ उठा रहे हैं, आनंद उठा रहे हैं। चलते हैं मैदान के ऊपर, डॉट बॉल की समाप्ति होती भी। अब की बार फिर से बार गति परिवर्तन, थोड़ा सा चेंज ऑफ पेस किया और डॉट बॉल की समाप्ति होती भी। इस मर्तबा यहाँ पर सामने की तरफ खेला, लॉन्ग ऑफ के खिलाड़ी आते हुए गेंद के ऊपर उठाएंगे, फेंकेंगे, तब तक सिंगल से संतुष्ट होना पड़ेगा बल्लेबाज गणेश को। टीम का स्कोर बनता हुआ 33, यानी कि 33 रन बन चुके हैं। अच्छी बल्लेबाजी, सलामी जोड़ी बिल्कुल अच्छी बल्लेबाजी करे, अपनी टीम को अच्छी स्टार्ट दे रहे, बिल्कुल फ्लाइंग स्टार्ट यहाँ पर दिलाते हुए अपनी टीम के लिए सचिन मगर और गणेश। मुकाबले में बिल्कुल आगे बढ़ चुके, मजबूती पा रही है अंकरपाड़ा टीम। गेंदबाज तैयार, फिर से एक बार संतोष हाफ ट्रैक करते बैकफुट पे ऊपर गए, लेग के बाहर निकले थे और शॉट को खेला बिल्कुल एक्स्ट्रा कवर की दिशा में। खिलाड़ी जब तक पहुंचेंगे तब तक गेंद जाएगी बाउंड्री लाइन के बाहर। बढ़िया बल्लेबाजी, शानदार बल्लेबाजी का मुजाहरा दिखाते हुए बल्लेबाज सचिन मगर के बल्ले से निकलता हुआ और एक चौका। संगीत डीजे मास्टर सुजीत के माध्यम से बढ़िया धुन बजाते हुए सवेरे के यहाँ पर सत्र में बिल्कुल मराठी संगीत होंगे छत्रपति शिवाजी महाराज के। उसके बाद में बिल्कुल मराठी कोहली संगीत भी होंगे, अगरी कोहली। उसके बाद में बिल्कुल दोपहर का सत्र जैसे आता है तब यहाँ पर हिंदी के संगीत आएंगे और बिल्कुल आप मराठी संगीत आता है फिर से एक बार, और शाम के वक्त में एकनाथ माली भी आएंगे। इस बार यहाँ पर डिफेंस क्रिकेट खेलते हुए सिंगल बटोर लिया। अब जीत के लिए 27 रन की आवश्यकता थी, आने वाली गेंदें होगी 18 और 27 रन की आवश्यकता। पहली गेंद के ऊपर यहाँ पर तीसरे ओवर के सिंगल बटोरते हुए अब 17 गेंदें और जीत के लिए 26 रन की आवश्यकता। अर्धशतक की पारी कितनी बार खेली है गोविली के मैदान के ऊपर बल्लेबाज सचिन मगर में, वहां पर बढ़िया यहाँ इस मैदान के ऊपर भी बल्लेबाजी कर रहे हैं, अच्छी बल्लेबाजी कर रहे अपनी टीम के लिए। सचिन ने अब तक 5 चौके लगाए, बिल्कुल 5 चौके लगाए और छक्का भी लगाया। बिल्कुल 7 गेंदें खेली और 28 रन यहाँ पर बनाए अपनी टीम के लिए। अब की बार यहाँ पर खिलाड़ी मौजूद थे शॉर्ट फाइन लेग में, लेकिन कैच नहीं पकड़ पाए, निराश होते हुए खुद के ऊपर, और मिलेगा 1 रन। टीम का स्कोर बनता है यहाँ पर 1 रन की मदद से 39 रन बन चुके। जीत के लिए समीकरण अब बचाए बिल्कुल 16 गेंदे और 25 रन की आवश्यकता। रन नहीं रुक रहे, यहाँ पर कुछ अलग करना पड़ेगा। नए गेंदबाज आ रहे बिल्कुल जय आते हुए तीसरे ओवर में, जय को कान मंत्र देते हुए बिल्कुल संतोष। कुछ अलग करना पड़ेगा जय को अपनी टीम के लिए। इस सलामी बल्लेबाज सलामी जोड़ी को तोड़ना पड़ेगा, यानी कि सचिन मगर की विकेट कैरी करनी पड़ेगी। उसके बाद में गणेश को भी आउट करना पड़ेगा और बिल्कुल सिंगल डबल बचाने पड़ेंगे, बड़े शॉट लगाने से रोकना पड़ेगा बल्लेबाजों को। इस बार बल्ले का मुंह खोला और गेंद जाती भी सीधा आसमान में, गगनचुंबी 6 रन।
नहीं रुक रहे, क्या बढ़िया बल्लेबाजी, और एक तरफ सचिन मगर दूसरी तरफ गणेश ऑन फायर। अब की बार फिर से एक बार घुटना टेका बिल्कुल और गेंद को भेजा सीधा बिल्कुल बाउंड्री लाइन के बाहर, और एक छक्का तबाह बल्लेबाज गणेश के बल्ले से। क्या शानदार बल्लेबाजी। लिया, यानी कि सचिन मगर अच्छी बल्लेबाजी कर रहे थे, उनको देखकर बिल्कुल अब गणेश भी अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं। 3 छक्के लगाए पिछले ओवर में, 20 रन बटोरे पिछले ओवर में, टीम का स्कोर बनता हुआ यहां से 57 रन बन चुके। जीत के लिए 12 गेंदे 7 रन की आवश्यकता। ऑन साइड में गेंद को खेला, मिड विकेट की दिशा में खिलाड़ी मौजूद होंगे और गेंद जाते भी बाउंड्री लाइन के बाहर। इशारा देते हुए अंपायर हमारे रमेश माथे सर, पीछे एक बार इशारा कीजिए। अच्छा इशारा था चौके का, बिल्कुल चौका आता वहां। यस 4 रन डीज है। चौके का ऐसा लग रहा है कुछ काट रहे। उर्ध विकेट इस बार बिल्कुल पानी की दिशा में खेलते हुए गेंद जाएगी गली क्षेत्र में, खिलाड़ी वहां पर मौजूद, फंबल होते हुए, खराब फील्डिंग दिखाते हुए, और इस बार 1 रन से संतुष्ट होना पड़ेगा। जीत के लिए अब सिर्फ और सिर्फ 2 रन की आवश्यकता मैदान के ऊपर। क्या बढ़िया बल्लेबाजी की, एक भी विकेट नहीं खोया। अच्छी साझेदारी, अच्छी पार्टनरशिप मैदान के ऊपर करते हुए गणेश और अंकरपाड़ा टीम की रन मशीन यानी कि सचिन मगर के माध्यम से। इस बार सामने की तरफ खेलना चाहते थे, पॉइंट की दिशा में, फिर से एक बार गेंद जागी, 1 रन बटोर लिया। स्कोर लेवल हो चुका है, जीत के लिए 1 रन की आवश्यकता, लेकिन सचिन 1 रन लेना नहीं चाहते क्योंकि बड़े शॉट पे मैच फिनिश करना चाहते थे, लेकिन गेंद बाउंड्री के बाहर जा चुके। सचिन बिल्कुल अंदर थी गेंद। 1 रन की आवश्यकता होगी, 1 ही रन निकाला क्योंकि मैच अपने स्टाइल से फिनिश करना चाहते हैं। अगर मैच फिनिश नहीं हुई, आउट हुए तो पचका हो जाएगा। तैयार फिर से एक बार यहां पर संतोष, गेंदबाजी के ऊपर मुकाबला पूरी तरह से खुला होता हुआ। फुल टॉस गेंद, यस ये फिनिशर है, रन मशीन ऑन फायर। मैच में मुकाबला फिनिश किया सचिन मगर ने, 6 रन बटोरते हुए आप यहां पर जीतती भी मुकाबले को अंकरपाड़ा टीम अभिनंदन करना चाहूंगा, और हार्ड लक, इस प्रतियोगिता से बाहर होना पड़ेगा कामबा टीम को। लाइनअप कीजिए, शेक हैंड कीजिए, विजय।